सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी उपवर्गीकरण संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहर व तालुका एससी-एसटी समाजाच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तसेच बदलापूर येथील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जितेंद्र रणशूर, सागर आहेर, विजय त्रिभुवन, संतोष दळवी, नितीन शिंदे, मंगेश अवताडे, योगेश शिंदे, शंकर घोडराव, शंकर महकाळे, राजेंद्र उशिरे, मधु पवार, भारत सदर, प्रदीप आहेर, विशाल आव्हाड, दत्ता दुशिंग, अमित आगलावे, प्रदीप गायकवाड, शंतनू साबळे, गौतम रणशूर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. बलात्कार करणाऱ्यांना जेव्हा जेव्हा तुम्ही शिक्षा कराल ना, फाशी नका देऊ, पण जवळ जिवंत आहे ना त्यांना आशेने लुगडे घालून हिंडवा. बस, बाकीचे काहीच नाही करू शकले पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या बहुजन टायगर फोर्सच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा देते. जय भीम, जय भारत, जय संविधान. आरक्षण कुठे लागू होईल? 15च्या पुढे लागू होईल, 33च्या पुढे लागू होईल. आणि एससी क्रिमिनल लावता. आम्ही शोषण केलं, आमची जात प्रगतीवर गेली. बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाचा मंत्र दिला होता. तो शिक्षणाचा मंत्र आम्ही घेतला. आम्हालाच नाही, सर्वांना तो मंत्र दिला होता. कोणत्या एका जातीकरता दिला नव्हता. आम्ही एकच फोटोला चिमटी घेतली असेल आमच्या आईबापांनी, पण आमचे मुलं शिकवले आणि मुलं शिकून त्याचा लाभ घेतला. जर एससीतल्या आरक्षणाचा विचार केला, जर जागा धरल्या, समजा आरक्षणात आमचा नंबर लागला. आरक्षणात जात पाहून नंबर लागत नाही, आरक्षणात मेरिटवर नंबर लागला जातो. जर समजा चर्मकार बांधव आहे, त्याला जर 89% असेल आणि बौद्ध बांधवाला 85% असेल तर बौद्ध बांधवाचा नंबर लागत नाही. त्याला कट ऑफ लिस्ट असते, त्याला मेरिट असतं. म्हणून मी आमच्या ज्या एससी बांधव आहे ते एससी बांधवांना असं वाटत असेल, एससी बांधवांना असं वाटत असेल आज तुम्ही जिंकले आहे. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, ही आपण एक सांगा. सुप्रीम कोर्ट म्हटलं एक जिन्सी नाही, आमच्यावर अन्याय झाला नाही. आमच्यावर अन्याय जास्त झाला असेल तर चर्मकार बांधवावर अस्पृश्यतेचा अन्याय कमी झाला असेल. पण निश्चित आम्ही दोन्ही गाव कुसावर राहत होतो, असं नाही. चर्मकार राहत होते, आमचा मूळ आदिवासी राहत होता. आणि अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्टातले ते 6 जज आहे ते बापाच्या आरक्षणावर आलेले. मी सांगतो गवई साहेबांनी निकाल पत्रात आम्हाला हरिजन म्हटलं. मी आज सांगतो, आम्हाला सर्वाधिक शब्दाचा राग असेल तर हरिजन या शब्दाचा आहे. गवई साहेब हरिजन असेल, आम्ही हरिजन नाही, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही महार आहोत, आम्ही हरिजन नाही. त्यांनी निकाल पत्रात सांगितलं. गवई साहेब जज कसे झाले? त्यांचे बाप विधानसभेचे सभापती होते. मी आज इथे बोलतोय, पुणे म्हणाल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध बोलतोय. हो, मला घटनेने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चिकित्सा करण्याचा अधिकार दिलेला आहे. जर तुम्ही चुकीचा बोलत असेल तर आम्ही निश्चित बोलणार आहे. का नाही बोलणार? 20 वर्षापूर्वी निर्णय देता वर्गीकरण करता येणार नाही आणि 20 वर्षानंतर तुम्ही निर्णय देता अपकडे लागू झालं पाहिजे. कोणती संस्था आहे? आम्ही कोणाचं शोषण केलं? पिढी जात गाव कुसाबार राहणारे आम्ही. आम्हाला जमिनी नव्हत्या, खायला धान्य नव्हतं, पाणी आमच्या बाजादारी वरतून पिलेलं आहे. ते विषयरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आम्हाला हे सोन्याचे दिवस आले नसते. आम्ही असो, कोणी असो, मागासवर घेतले. आमची संस्था होती, शिक्षण संस्था आमची आहे. जमिनी आमच्याकडे आहे का? आमच्याकडे जमिनी आहे इनामभाव वर्गाच्या. मग आम्ही कोणाचं शोषण केलं? सवर्ण समाज, पिढे जात, जमीनदार, संस्था त्यांच्याबद्दल बोलत नाही सुप्रीम कोर्ट आणि आमच्याबद्दल बोलतो. मी सुप्रीम कोर्टाला नाही आणि परत नरेंद्र मोदींना सांगतो. एकनाथ शिंदेंनी काय केलं? मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. वर्गीकरणाचा निकाल आता आला. एकनाथ शिंदेने मागच्या वर्षी मी वर्गीकरणाचे आदेश दिले. वर्गीकरणाचे आदेश कोणाला दिले? बार्टीचे संचालक कोण? सुनील वारे, जो अतिशय जातीवादी. आजचे 30 विद्यार्थी जानेवारी महिन्यात आझाद मैदानावर आंदोलन करीत होते. त्यांच्या फेलोशिप साठी हा सुनील वारे जातीवादी, त्यांनी फेलोशिप दिलेली नाही. त्यांचा आपला निकाल आता आला. वर्गीकरणाचा अहवाल तयार आहे. मी सांगतो सर्व एससी-एसटी समाजाला, येत्या विधानसभेला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा, लोकसभेला नरेंद्र मोदीला लग्न केलं. आपण पूर्ण महत्वाचं सरकार नाही, पांढरं सरकार आलेले. हे फक्त कोणामुळे झालं? संविधान बदलाच्या गोष्टी केल्या. आता वर्गीकरणाची गोष्ट आणलेली त्यांनी. मी तुम्हाला सांगतो, 2 महिन्यांनी विधानसभा येणार आहे. यांना यांची जागा दाखवून द्या. आणि काँग्रेसचे नेते ज्यांनी आमचे मते घेतले, संसदेचं अधिवेशन चालू होतं, अधिवेशन चालू असताना वर्गीकरणाचा निकाल आला होता.
पण विरोधी पक्ष राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी आणि ओम बिर्ला यांनी संसदेचं अधिवेशन स्थगित केलं अनिश्चित कालासाठी. आमचं शासनाला एक नम्र आव्हान आहे का तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला असेल संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि वर्गीकरण करता येणार नाही, क्रिमिनल लावता येणार नाही. 5000 वर्ष आमचा इतिहास आहे. महाभारत कधी वर्षाचा आहे? 5000 वर्षाचं. एकलव्य काळ निर्माण झाले, एकलव्याला विद्या शिकवायला कोणी नकार दिला? द्रोणाचार्यांनी दिला. म्हणजे आमचा इतिहास 5000 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे 70 वर्षात आमची प्रगती झालेली नाही. आणि जर असेल तर तुम्ही परत एकदा अभ्यास करा, संसदेत कायदा करा, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातीचा जो आयोग आहे त्यांच्याकडे हे प्रकरण जाऊन द्या. आणि वर्गवारीचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे आणि संसदेला आहे. जर मी सांगतो मित्रांनो, आज आपण लाक्षणिक उपोषण केलं, याच्यावर रस्त्यावर आलं नाही. त्यांची अपेक्षा होती आपण रस्त्यावर आलो पाहिजे, रस्त्यावरून आंदोलन केले पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. पण न्यायालयीन लढा, काही लढे हे विचारधारेने लढले पाहिजे. म्हणून आपण आज या ठिकाणी जाहीर लाक्षणिक उपोषण केलं. सरकारने जर आपल्या मागण्या लक्षात नाही घेतल्या, त्याच्यावर जर विचार नाही केला तर भविष्यात मोठं आंदोलन उभं राहील. त्यांनी 20 वर्षांनी निकाल दिला. आपले 1000 याचिका कोर्टात जाणार आहे. आपले खूप विद्वान आहे, बाबासाहेबांचं रक्त आहे, बाबासाहेबांचं रक्त आहे, ते कधीच डगमगणार नाही ह्या लढाईत. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो, आरक्षण काय आहे? एकलव्य कमजोर आहे म्हणून नाही, आरक्षण याच्यामुळे आहे का द्रोणाचार्याची औलाद हरामखोर आहे म्हणून. आणि त्याच्यात कोणी जरी आले, नरेंद्र मोदी आले, एकनाथ शिंदे आले आणि देवेंद्र फडणवीस आला आणि अजितदादा पवार आला, तरी आरक्षणात वर्गवारी आम्ही होऊन देणार नाही. 1 महिन्यापूर्वी अजितदादा इथे आला होता, त्या आता गुलाबी झाला. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्टेजवर कार्यक्रम होता, मैदानावर कार्यक्रम होता, पण आमदार आणि अजितदादाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालायची इच्छा झाली नाही, त्यांच्या मनातून नव्हतं. अजितदादाचा तर आपल्याला विरोध आहे, आपल्याला माहिती आहे. पदोन्नतीतलं आरक्षण कोणी नाकारलं तर अजित पवार. हा अजित पवार कम्प्लिटली जातीवादी मनुष्य आहे. इथं हार घातला नाही. दुसऱ्या दिवशी मालेगाव मध्ये जनसंवाद यात्रा होती, तिथं हार घातला, महात्मा फुलेंना घातला, छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला. पण इथं कोपरगावात ज्या बाबासाहेब आंबेडकर मैदानात अजितदादाचा कार्यक्रम होता, तिथं अजित पवार किंवा आमदाराची ही नव्हती का त्यांनी हार घातला नाही. त्यांचा निषेध करतो. सर्व समाज बांधवांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय भीम, जय भारत, जय आदिवासी, जय रविदास.